नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका येथील इसापूर गट ग्रामपंचायत येथील उपसरपंच गणपत भुजाडे यांचा ग्रामसेवक रत्नमाला हिरापुरे व सरपंच रोहिणी रोशन गुंडाने यांच्या मनमानी कारभारामुळे कंटाळून उपसरपंच पदाचा राजीनामा दिला। उपसरपंच गणपत भुजाडे यांनी ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामसेवक यांच्यावर गावातील समस्येबाबत निष्काळजीपणा व स्थानिक कामात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे। तसेच गावातील आरोग्य समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या तथा नाली सफाई सारख्या समस्यावर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले। तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद देखील मला कुठल्याही कामात विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे मी कंटाळून माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कैलास घरडे, क्राइम रिपोर्टर, नागपूर ग्रामीण। आज मी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका येथील इसापूर गट ग्रामपंचायत या गट ग्रामपंचायतला आजनी, मोहदरा व इसापूर हे 3 गाव येतात। तिथले उपसरपंच यांच्याकडून या गावची समस्या जे काही सरपंच ऐकत नाही, सचिव ऐकत नाही, तर यांच्याकडून इथलं समस्या आपण जाणून घेणार आहोत आणि यांच्यासोबत या गावचे काही गावकरी पण आहेत, हे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। तर जी मला सांगा, आता तुम्ही किती वर्षाला इथं गट ग्रामपंचायत उपसरपंच? साधारणतः दीड वर्ष झाले। दीड वर्षामध्ये या गावामध्ये किती निधी आला आणि किती कामं केले व त्याच्यामध्ये जो निधी आला आहे त्याच्यात खर्च केला ठेवला आहे त्याच्याबद्दल वास्तविक पाहता सर, गावांकडून नागरिकांकडून जो कर वसूल होतो तो मोठ्या प्रमाणात होतो। गावकरी प्रामाणिकपणे आपला जो टॅक्स आहे तो ग्रामपंचायतला जे आपलं जे द्यायचं असते म्हणजे त्या सुविधेच्या मोबदल्यात, तर ते त्या पद्धतीनं देतात। पण जेव्हा ग्रामपंचायतकडे टॅक्स येतो आणि टॅक्स येऊन सुद्धा गावकऱ्यांना ज्याही सोयी सुविधा द्यायच्या असतात ते ग्रामपंचायतकडून मिळत नाही। मागील 15 ऑगस्टला गावकऱ्यांची ही समस्या त्यांनी घेऊन ग्रामपंचायतला आले होते, तेव्हा प्रत्यक्ष मी येऊन पाहणी केली त्या रस्त्याची आणि मी त्यांना म्हटलं की 2 गाड्या तरी तात्पुरत्या स्वरूपात बोल्डर वगैरे टाकून दे। ते मी टाकून दिल्या, पण मी हजर नसतानाही सरपंचांनी JCB स्वतः आणून त्या चिखलामध्ये ते बोल्डर वगैरे त्यांनी ते टाकून दिलं, त्यामुळे ते वेस्टच गेलं। तर सगळं पाणी पडत असताना पाहिजे त्या प्रमाणात तो रस्ता काही झाला नाही। आता रस्ता मंजूर करणे म्हणजे आपण हे निधीसाठी अवलंबून असतो, जसा खासदार निधी आहे, आमदार निधी आहे किंवा जिल्हा परिषद फंड आहे किंवा त्याला जिल्हा वार्षिक फंड म्हणतो, तर ते येताना कुठेतरी छोट्या छोट्या गावांना डावललं जाते। म्हणजे माझा हा दांडगा अनुभव आहे। माझंही जवळपास 350 ते 400 लोक वस्तीचं मोहदरा गाव आहे। आमच्याही गावामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची अडचण आहे, पण दर दिवशी मी कुठेतरी लोकवर्गणी काढून किंवा कोणाला तरी जवळ करून काहीतरी पैसे काढून ते डागडूग करतो। पण ते किती दिवस चालेल? मला प्रश्न हा करायचा ग्रामपंचायत, तुमच्याकडे सामान्य फंडाचे जवळपास 5.25 लाख रुपये आहे। आज गावकऱ्यांनी येऊन तिथे आपली समस्या मांडली की तिथं चिखल आहे, लोक राहतात, छोटे छोटे मुलं बाळं तिथं खेळतात, मग त्यांच्या त्या याचा प्रश्न आहे आरोग्याचा, आणि तिथे सांडपाणी ते एकदम घाण स्वरूपात झालेलं आहे। तर मी त्याला ग्रामपंचायतला म्हटलं की कुठल्याही परिस्थितीत 2 गाड्या बोल्डर तरी टाकून द्या, कारण रस्ता जेव्हा मंजूर होईल तेव्हा होईल। पण इथे कुठेतरी सरपंच आणि ग्रामसेवक त्यांचा काय म्हणू त्याला हलगर्जीपणा म्हणा किंवा ते काम करण्यामध्ये अकुशल आहेत असं म्हणा, किंवा मोठ्या प्रमाणात समस्या आहे सर की नागरिक जागृत असायला पाहिजे। मला तर असं वाटतं ज्या पद्धतीनं आपण टॅक्स देतो आहे, ज्या पद्धतीनं आपण त्यांचा तो कर भरतो, त्या पद्धतीनं त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे। आज मी ह्या सगळ्या गोष्टीला त्यांच्या कंटाळून, म्हणजे मी कसं आहे स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे, बरोबर, की नागरिक माझ्यापर्यंत आला की त्वरित निर्णय घेतो, लोकांनाही माहीत आहे, मग ते आज व्हायचं नंतर होईल, पण त्यांचं समाधान तरी करतो आहे। पण या 1.5 वर्षात माझ्या तरी माहितीनुसार माझ्या शब्दाला कुठेच प्रतिसाद मिळाला नाही ग्रामपंचायतकडून। ग्रामपंचायत माझ्या शब्दाला कुठेच मोल देत नाही, आणि हे सगळं बघता किंवा मी म्हणजे हे करू शकलो नाही सर या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीत। एक साधा रस्ता बनवू शकत नाही, त्यांच्या छोट्या छोट्या समस्या दूर करू शकत नाही, यासाठी मी वैयक्तिक निर्णय घेतला आणि या सगळ्या जाचाला कंटाळून आणि मी माझं ते अपयश आहे असं समजतो, आणि आज मी माझा उपसरपंच पदाचा राजीनामा सुद्धा ग्रामपंचायत पुढे मी सादर केलेला आहे। कारण जिथे
मी काहीच करू शकत नाही. तुमचं म्हणणं असं आहे की ग्रामसेवक आणि सरपंच आपल्या मनानं साहजिकच आहे सर. आर्थिक व्यवहाराची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या हातात असल्यामुळे मी फक्त उपसरपंच या नात्याने फक्त कामं त्वरित व्हावीत म्हणून मी पुढाकार घेऊन निर्णय घेतो. हे करा ते करा. हा, पण कुठेतरी आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे असल्यामुळे मला फार अडचण होतं काम करताना. आणि एकजिन्सीपणा आमच्यात नाही आहे सर. कुठेतरी माझ्या मध्ये काय की सरपंच आणि सचिव तुमच्या शब्दाला किंवा गावातल्या कामा जे आहे त्याला महत्व न देता स्वतःच्या मनानं निधी खर्च करतात व स्वतःच्या मनानं आपलं ऐकत नाही तुमचं. हा साहजिकच आहे सर. जेव्हा नागरिक, एक मिनिट सर, स्वतःच्या मनानं निधी खर्च करून तुम्हाला त्याची माहिती पण देत नाही, काही नाही, असं तुमचं म्हणणं आहे. जेव्हा नागरिक ग्रामपंचायतच्या इथे जातो आहे इमारतीमध्ये तेव्हा त्यांच्या विशिष्ट मागण्या असतात. मागण्या म्हणजे काही मोठ्या नसतात सर. गावात रस्त्याची व्यवस्था ग्रामपंचायत करेल, गावात पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत करून देईल, गावात लाईट बिल वगैरे लाईटाची व्यवस्था ग्रामपंचायत करून देईल. पण कुठेच काही होताना दिसत नाही. आज जवळपास 3 गावातून 20 ते 22 लाईटं गेलेली आहे. त्या दिवशी अंधारामध्ये या गावातील एका छोट्या चिमुकल्याला एका बिनविषारी सापाने दंश केला. कित्येकदा त्यांना सांगितलं ग्रामपंचायतला की त्वरित लावा, पण ते लावून देत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला यांच्यासोबत काम करण्याची आता इच्छाशक्ती राहिलेली नाही. जिथे अज्ञान भरलाय. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.